कुठे शाळेमध्ये जात आहात, काय नेमकी परिस्थिती आहे, काय बघत? नमस्कार, माझं नाव शुभम शिंदे. तर आम्ही यूथ फॉर एज्युकेशन या संस्थेमधून आलो आहे, जी डोंबिवलीची आहे. आणि आज आमचा उपक्रम आहे की आम्ही टिटवाळ्यातल्या शाळांना व्हिजिट करणार आहोत, ज्यामध्ये दैनंदिन त्यांची शाळेची अवस्था आणि आतमधल्या सगळ्या सुखसुविधा ज्या असतात त्यांची आम्ही पाहणी करणार आहोत आणि ते नोट डाऊन करणार आहोत. आम्ही शाळेच्या ज्या दैनंदिनचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये काही अडथळा निर्माण करायचा आमचा काही प्रयत्न नाही आहे. आम्ही शांतपणे आम्ही जो सर्वे करणार आहोत तो चेकलिस्ट आम्ही जी आणली आहे त्याद्वारे CJPची जी चेकलिस्ट आहे त्याद्वारे आम्ही ती टिक करणार आहोत की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अवेलेबल आहे का, आणि त्याचा जो रिपोर्ट असेल तो आम्ही पुढे जाऊन जर काय करायचं ते आम्ही डिसाईड करू. आलाय तर त्या पद्धतीची विद्यार्थी किंवा संघटनेला तयारी किंवा भीती वाटते? मला वाटतं की ह्याची भीती नसली वाटली पाहिजे, कारण की आपण पब्लिक स्कूलमध्ये जातो आहे, राजकीय शाळेत जातो किंवा राजकीय सरकारी अशा कोणत्या ठिकाणी जेव्हा आपण जातोय तेव्हा ह्याची भीती नसली पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे आपण जातोय. आपण दैनंदिन दिनचर्याला त्यांच्या डिस्टर्ब करत नाही आहे, आपण त्यांच्यावर काही आरोप करत नाही आहे, काही आक्षेप घेत नाही आहे. आपण फक्त आपलं काम आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशनल काम आहे की ह्या सरकारी शाळा व्यवस्थितरित्या चालले पाहिजे, कारण की इकडे येणारे जे मुलं आहेत ते ह्या गरीब तबक्यातून येतात आणि हे आपलं काम आहे भारतीय नागरिक म्हणून की त्यांना जे शिक्षण आहे ते व्यवस्थित भेटलं पाहिजे, उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे. जर ते प्रायव्हेट एज्युकेशन अफोर्ड करू शकले असते तर ते नक्कीच प्रायव्हेट शाळेत गेले असते, पण आज ते नाही अफोर्ड करू शकत आहेत, म्हणून त्यांना ह्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जावं लागतं आहे. आणि भारताचे नागरिक म्हणून आपली आता जबाबदारी आहे की आपण एकत्र यावं आणि ह्या गोष्टी सुधाराव्यात. आम्ही काही शाळांमध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये व्हिजिट केली होती, पण यूथ फॉर एज्युकेशन या संस्थेमार्फत आमची ही दुसरीच व्हिजिट आहे. आणि एकंदरीत गव्हर्मेंट शाळांची साधारण सारखीच परिस्थिती आहे, त्यामुळे त्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटतं आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम CJPच्या अफिलिएशनमध्ये राबवतो. ठीक आहे. सध्या आता आम्ही आलो आहे त्या शाळेमध्ये, तर मुळात मेन रोडवरनं शाळेत जाताना इथे शाळा आहे हेच कळत नाही आहे. बाजूलाच एक मंदिर आहे, त्याचं नाव छान मोठं आहे, पण शाळेचं नावच नाही आहे कुठे. म्हणजे आम्ही सुद्धा आलो तर शाळा कुठे आहे नेमकी हे आम्हाला माहीतच नव्हतं. कळलं असं की अच्छा इथे आतमध्ये आहे, तर मग 2 बिल्डिंग्स आहेत. शाळेत आतमध्ये विद्यार्थी बरेच आहेत, शिक्षकही आम्हाला दिसले, पण मुळात इथे शाळा आहे हे लोकांना माहीतच नसेल तर ॲडमिशन्स कसे होतील. बरेच आपला असा एरिया आहे मुंबई आणि उपनगरं सगळी की लोक हातावर पोट असलेले कामगार सतत शिफ्टिंग करत असतात. तर मग इथे नवीन वास्तव्यास येणाऱ्या सगळ्यांना माहीतच पडणार नाही की इथे शाळा आहे, तर त्यांची मुलं अशिक्षितच राहतील ना. शाळा आहे म्हटल्यावरती त्याचा एक बोर्ड बेसिक असला पाहिजे की लोकांना कळायला हवं शाळेचे. आणि आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींचे मोठमोठे बॅनर लावतो, तर ही मूलभूत गरज जी आहे शाळा, तर तिचं नाव तरी किमान दिसलंच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.